कारखान्याचे दादा मेन माणूस होते. कुठले? साखर कारखाना सोमेश्वर. आज रोटी भाकरी चालणारा कारखाना आहे तो. सभासदाचा हिताचा कारखाना. ते दादांनी पूर्ण लक्ष घालून पूर्ण तयारी करून तो आज कारखाना महाराष्ट्रात एक नंबर आलेला आहे. आम्ही चोपडेच गावचे वाडी वस्त्यावर पण डांबरी केला आहे. आता मोहिती वस्तीला 50 लाख रुपये टाकलेत मागच्या 15 दिवसात. म्हणजे प्रत्येक वस्तीला वेगळ्या वस्तीला मोहिती वस्तीसाठी 50 लाख रुपये टाकलेत. 2-3 घर आहेत फक्त. आता कारखान्याचं इलेक्शन आता येणाऱ्या 7 तारखेला आपलं 7 महिन्यावर आहे. तूच टाकून ठेवलं पैसे. दादाचं इतकं योगदान आहे की बोलायचंच काम नाही हो. मी मोहिती वस्तीचा कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते. दादाच्या मागे 20 वर्ष या. दादा अचानक गेल्यानंतर मग काय वाटलं तुम्हाला? वाटतच नव्हतं. आम्ही दोघंच आलो काल मेडिकल कॉलेजला. वाटतच नव्हतं दादा जातील म्हणून. विश्वास बसत नव्हता. धक्का. आज सोमेश्वरचा चाक्का परिसर आहे ना पूर्ण इथं गोळा झालेला आहे. आणि मोहिती होती 3च घर आहेत आमचे. कार्यकर्ता आहे मी. जबरदस्त दादाचं काम आहे. वड्या वगळीचं रस्तं अमकं तमकं. आता कार्यक्रम होणार नाही. मी अहिल्यानगर जिल्ह्यातून पारणे तालुका राळेगण हे आमचं गाव. खरं तर अगदी महाराष्ट्र हा पोरका झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याच्यामध्ये आमच्या अहिल्यानगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र याचं एक अतोनात असं नुकसान झालं. याला शब्दच नाही आहेत. दादांचं जे वेळेवरचं काम की सकाळी इतक्या माणसं झोपेतून उठत नाही त्यावेळेला त्यांचा दिवस सुरू व्हायचा. आणि अतिशय वेळेला महत्त्व देणारी ही व्यक्ती, एक अजातशत्रू अशी व्यक्ती, सर्वांशी आणि कामाला जास्तीत जास्त महत्त्व देणारे. आज या बारामतीच्या आसपासचा जो परिसर पाहिला किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र पाहिला तर इतका विकास जो झाला तो केवळ आदरणीय शरद पवार साहेबांच्या मुशीमध्ये दादा घडले, बनले आणि 6 वेळा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री बनण्याचं त्यांचं एक स्वप्न होतं आणि ते लवकरच पूर्ण झालं असतं. आणि एक असा धडाकेबाज महाराष्ट्र की महाराष्ट्राचं इतकी डेव्हलपमेंट जबरदस्त झाली असती की प्रत्येक तालुका हा बारामतीसारखा बनला असता. राज्यातला प्रत्येक, म्हणजे कुठलाच विदर्भ असेल, मराठवाडा असेल, परंतु झालं ते अतिशय ही दुर्दैवी घटना आहे, अतिशय वाईट घटना आहे. आणि माझं तर अगदी असं प्रामाणिक मत आहे की ही फडतूस अशी फालतू जी खाजगी विमानं आहेत ना ही वापरायलाच नाही पाहिजे. शासनाचं त्याच्यावर काहीतरी बंधन असलं पाहिजे की याची जी चेकिंग आहे, हे करप्शन हे पण याला एक कारण आहे की अगदी जास्त अधिक बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु याची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे. आज याच्या अगोदरच्या ज्या घटना विमान अपघाताच्या घडलेल्या आहेत त्यांची वर्ष चौकशी पूर्ण झालेली नाही. आणि असंच आमच्या दादांच्या बाबतीमध्ये घडू नये याची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी. आणि जो खरा असा अहवाल आहे ना तो जनतेसमोर आला पाहिजे. त्याच्यामध्ये काय घडलं असेल असं घातपात असं वाटतं तुम्हाला? की घातपात घडला असं मी म्हणणार नाही, परंतु ही जी अशी एखाद्या खाजगी माणसाची 16 विमानं, मग ते जेट त्यांनी भाड्याने दिलं, हे इतक्या आज राज्याची मुख्यमंत्री असणारी व्यक्ती की त्यांच्यासाठी 2 वैमानिक असले पाहिजेत असं आम्ही काल सर तुमच्या यूट्यूब या वेगवेगळ्या चॅनल्सवर पाहत होतो की 2 वैमानिक त्याच्यामध्ये असले पाहिजेत, 2 स्क्रू मेंबर असले पाहिजेत. परंतु तितकी पुरेशी जी काळजी आहे ती तितकी घेतली गेली असं म्हणता येत नाही. आणि म्हणून आमचं फक्त प्रामाणिक एवढंच मत आहे की याची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. आणि हा लवकरात लवकर त्याला टाईम लिमिट असलं पाहिजे. वर्ष जर मोठ्या घटना विमान अपघाताच्या घडल्या त्याची वर्ष चौकशी होत नाही. आणि असं आमच्या दादांच्या बाबतीमध्ये घडू नये की याची लवकरात लवकर चौकशी होऊन त्याचा अहवाल आमच्या समोर आला पाहिजे. माझ्या पारणे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तमाम आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मी दादांना विनम्र अशी आदरांजली व्यक्त करतो, पुष्पांजली व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. अमर रहे, अमर रहे अजीत दादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अजीत दादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अजीत दादा, अमर रहे. आपल्याबरोबर 2 मिनिटं द्या. आपल्याबरोबर तरुण पिढी आहे जी या भागातली असेल, इथली असेल, तरुण पिढी आहे. यांचं मत बघूया. कारण आपल्याला आतापर्यंत बरेचसे लोक भेटले जे मागच्या पिढीतले होते, ज्यातले बरेचसे लोक अजितदादांच्या बरोबर त्यांच्या संघर्षात सामील होते, त्यांच्या जे काही कामं होते त्याच्यात सहभागी होते. आता अशी पण पिढी समोर आहे ज्यांनी अजितदादांना फक्त बघितलेलं असेल. त्यांचं काय मत आहे? काय म्हणणं आहे? दादांनी आम्हाला मुलांना म्हणजे शिक्षणासाठी पण चांगली सोय ही केली बारामतीत. आणि बारामती सुधारवली त्यांनी. आम्हाला बारामती तालुक्याला अजून पण गरज होती पण ती लवकरच सोडून गेला आम्हाला. तुम्ही कुठून आलाय? आम्ही बारामतीतच आहे प्रॉपर. बारामतीच. हो. तुम्ही काय बोलताय?
जी कामं दुसरीकडे कुठं झाली नाहीत ते बारामतीमध्ये झालेत आणि ह्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे की बारामतीत ज्या गोष्टी नव्हत्या त्या गोष्टी दादांनी आम्हाला इथं आणून दिल्या, इथं आमची सोय केली. तर ह्याच मोठा आम्हाला अभिमान आहे. म्हणजे थोडक्यात बोला. थोडक्यात एकाच वाक्य सांगतो, बारामतीचा असल्याचा माज निघून गेला आमचा. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत लोकांच्या. मग त्यामध्ये अगदी तरुण जेन झी आपण ज्यांना म्हणतो जेन झी आहेत, त्याचबरोबर अगदी म्हातारे लोक आहेत. म्हणजे 20व्या वर्षापासून 80 वर्षाच्या लोकांच्यापर्यंत प्रत्येकाला असंच वाटतंय की दादा जायला नको होते, दादांनी आपल्याला इथून जाणून फसवलंय, अशा पद्धतीची भावना प्रत्येकाची आहे. आणि आत्ताच ज्या आपल्या बंधूंनी सांगितलं की बारामतीकर असण्याचा जो माज होता तो आज आमचा माज गेला, दादा गेले. म्हणजे हे सांगताना आणि ह्या सगळ्या लोकांच्याकडे बोलताना म्हणजे बाहेरून आलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात देखील आज पाणी आहे. आणि याचं कारण म्हणजे अजितदादांनी जमवलेली ही सगळी जी माया आहे, ही सगळी जी ही त्यांची जी श्रीमंती आहे जी आपल्या आजूबाजूला दिसते, अशी श्रीमंती एखाद्या नेत्याला मिळणं. आणि असा महाराष्ट्रातला मला वाटते आपल्या पिढीतला हा विलासराव देशमुखांच्या नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर तिसरा मोठा नेता गेला जो एवढे मोठं श्रीमंती मिळवून गेला. कुठून आला? अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातून आलोय. मी शरद महाराज काळे. मी समस्त वारकऱ्यांच्या वतीनं प्रथमतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. खऱ्या अर्थानं नेता कसा असावा, 1000 गेले तरी चालतील पण हजारांना पोचणारा एक दाताना जाऊ नये, त्याप्रमाणे एक दिलदार मनाचा राजा माणूस होता. त्यांच्या परखड विचारानं या महाराष्ट्राला एक सुजन नागरिक घडवण्याचं कार्य आजपर्यंत दादांनी केलं. महाराष्ट्रातला ग्रामीण भाग असो आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांचे प्रश्न असो, धडाडीनं आज महाराष्ट्र मंत्रिमंडळात मानणारा एक अलौकिक हिरा त्या दादांच्या निमित्तानं आम्ही हरवून बसलोय. माझी सरकार मायबापला एवढीच विनंती, एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या नेत्याची सुरक्षितता आणि विमान प्रवास आज ऐरणीवर आलेला आहे, तरी दादांच्या विमान अपघाताची अतिशय निर्मळ मनाने आणि निष्कलंकपणे निपक्षपातीपणे चौकशी व्हावी. आज आपण थोर नेत्याला आज हरवलेलो आहोत. आज महाराष्ट्र खरं तर दादांच्या नावानं पोरका झालेला आहे. आज जनसामान्यांचा नेता, एक सामान्य कुटुंबातील असामान्य कर्तृत्व करणारा एक देव माणूस आज महाराष्ट्र जनता या माणसाला मुकलेली आहे. मी माझ्या कर्जत तालुक्याच्या वतीनं, अहिल्यानगरच्या पवित्र भूमीच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. समस्त वारकरी संप्रदाय सदैव दादांच्या विचाराशी संलग्न राहील. मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आज बारामतीसारख्या किंवा महाराष्ट्राला स्वर्ग बनवणारा एक देव माणूस स्वर्गाला हे अत्यंत सुंदर बनवण्यासाठी देवा तुझ्याकडे येत आहे. समस्त वारकऱ्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली. रामकृष्ण.